जो लेसनचा जो भाग आहे तो शिकण्या अगोदर म्हणजे आपण सुरुवात करतोय आपल्या आजच्या लेक्चरला आणि या लेक्चरला आपण अक्षर भारती इयत्ता 10वी द्वितीय भाषा मराठी द्वितीय भाषा या माध्यमाचा जो आपण पाठ बघणार आहोत, पुढचा जो भाग बघणार आहोत, त्याआधी मला तुम्हाला आपल्या भारतीय संस्कृती काय काय आहेत त्याबद्दल मला थोडीशी माहिती घेण्याची इच्छा आहे. आपली भारतीय संस्कृती आपण सगळेजण आपल्या देशाविषयी भारताविषयी खूप प्रेम व्यक्त करतो, आपण खूप साऱ्या भावना व्यक्त करतो, पण आपली संस्कृती नक्की काय आहे? ओके, कृषी प्रधान संस्कृती, कृषी प्रधान देश आहे आपला. व्हेरी गुड. देशाला शेती क्षेत्रातलं किंवा कृषी क्षेत्रातलं एवढं महत्व का आहे, आपल्याला का गरज आहे शेती प्रधान संस्कृतीची? देशाच्या विकासाला काही महत्व आहे का? हो, बरोबर. ट्रेडिशन्स, कल्चर आहे. ओके, हा, मला मुद्द्यावर यायचंय आता. कृषी प्रधान संस्कृती आहे आपला हा भारत देश, आणि तुम्ही जर आपले सगळेच सण, आपल्या सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या भारतामध्ये घडणाऱ्या, आपली जी संस्कृती आहे ती तर कल्चरल आहे आपलं आहे. ओके, खरं तर आपल्याला ही कविता जाणून घेण्या अगोदर कृषी प्रधान संस्कृती असणाऱ्या या भारत देशाचे कितीतरी सण ह्या शेतींवर आधारित आहेत, शेती प्रधान संस्कृतीवर आधारित आहेत. आज आपण आता श्रावण महिना अनुभवला, श्रावण महिन्यामध्ये आपण गणपतीचे सण अनुभवले, कित्येक सण आता पाहिले, आणि अशा अनेक सणांची सुरुवात श्रावण महिन्यापासून सुरुवात झाली. त्याचबरोबर शेतीला होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या देखील आपण त्या दरम्यान पाहिल्या. हळूहळू तुम्ही पुढे जाल तर काही दिवसांनी तुम्हाला दसरा हा सण भेटेल, पण दसऱ्या या सणाला फक्त रावण दहन म्हणून आपण त्या दसऱ्याला पाहतो का? तर आपण फक्त त्याच गोष्टींना महत्व देत नाही, तर शेती संस्कृतीच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर दसऱ्याच्या या दिवशी म्हणजे जवळजवळ आपलं जे धान्य आहे ते पूर्णतः वाढीत आलेलं असतं, पिकलेलं असतं. ते पीक जणू काही आता हातातच येणार आहे असं काही असतं. आणि लोक दिवाळी का साजरी करतात बरं? तर दिवाळी साजरी करण्यामागे एकच हेतू असतो. दिवाळीच्या या काळामध्ये संपूर्ण धान्य पिकून कापणीला गेलेलं असतं, ते धान्य बाजारात गेलेलं असतं, शेतकरी समृद्ध झालेला असतो आणि त्याच्या हातामध्ये त्याचं मेहनतीचं फळ त्याला मिळालेलं असतं. आणि म्हणूनच आपण दिवाळी हा मोठा सण म्हणून साजरा करत असतो. म्हणजे कितीतरी गोष्टी याला अनुसरून आहेत, कितीतरी गोष्टींचा आपल्याला इथे संबंध आपल्या कृषी प्रधान संस्कृतीशी दिसून येतो. म्हणूनच आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे सण हे याप्रमाणे साजरे केले जातात. नुकताच बैलपोळा झाला, आणि बैलपोळ्याचा सण देखील भले तो शेतकऱ्याचा असला तरी देखील आपल्याला त्याचं खूप महत्व आहे. असा हा आपला सण आपल्याला अनेक संस्कृतींनी आपल्याला समृद्ध केलेला आहे. असा हा भारत देश, त्या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि हो, बरोबर. आणि याचप्रमाणे आपल्याला आजची ही जी पोयम आहे ही पोयम आपल्याला पाहायची आहे. आजची आपली जी पोयम आहे ती स्वप्न करू साकार, किशोर पाठक यांची ही कविता. स्वप्न करू साकार, किशोर पाठक आपल्याला यांची ही कविता. कवीने आपल्याला स्वप्न साकार या माध्यमातूनच आपल्याला सांगितलंय, या टायटल मधूनच आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला
देशाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न कशा प्रकारे साकार करायचं आहे. तर अशा ह्या भारत देशाचे अनेक स्वप्न आहेत, अनेक कार्य आहेत जे आपल्याला पुढाकार घेऊन पुढे पुढे न्यायचे आहेत, असं आपल्याला किशोर पाठक यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर किशोर पाठक यांच्या या कवितेची प्रस्तावना आपण पाहूया. ते प्रसिद्ध कवी आहेत. पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह, पाण्यातला दिवा हा ललित लेख संग्रह, प्रसिद्ध रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी असलेल्या काव्य संग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग. पाटील पुरस्कार मिळालेला आहे. या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. कृषी, संस्कृती, श्रम, प्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे. काय सांगितलेलं आहे आपल्याला? तर कृषी संस्कृती, श्रम, प्रतिष्ठा, एकजुटीचे जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपल्याला कवीने इथे आपल्याला दिले आहे. कशा प्रकारे आपण या श्रम प्रतिष्ठेची जी काही आपली श्रमप्रतिष्ठा जी आहे ती आपण सर्वांनी कशी एकजुटतेने राहायला पाहिजे, श्रमप्रतिष्ठा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, एकजुटीने माणूस काय नाही ते साध्य करू शकतो, असं हे आपलं जे उज्ज्वल भविष्य आहे हे भविष्य आपल्याला कशा प्रकारे साकार करायचं आहे म्हणून आपल्याला कवीने दिलेली ही कविता आपण पाहूया. मला स्क्रीनवर टेक्स्टबुकचं ही कविता लक्षात येत आहे. सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला मिळतील. थोडा वेळ घ्या फक्त. ठीक आहे. या शब्दांच्या या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार फिरे शेतामधून पिकू मोती धन हे अपरंपार. या हाताने यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. हजार आम्ही एकी बळकट, हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. अशा प्रकारची आपली ही जी संपूर्ण कविता आहे ही कविता आपण संपूर्णतः वाचून काढलेली आहे आणि आता पुढे आपण या प्रत्येक ओळींचा आपण अर्थ, शब्दार्थ आपण पाहणार आहोत. तर इथे आपण शब्दार्थ पाहताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे या ओळींचा शब्दार्थांसकट आपण अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थ जर तुम्हाला नीट नाही कळाला तर तुम्ही रसग्रहणाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्ही क्लिअरली लिहू शकणार नाहीत. त्यामुळे याची काळजी मात्र तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे. बघूया आपण पहिल्या ह्या ओळींचा स्क्रीन बघायला या देशाच्या मातीवर सारे अधिकार नव्या युगाचे स्वप्न श्रावण मातीचे हो मंगल तन्मन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधुनी पिकू मोती धन हे अपरंपार. अशा प्रकारची ही या ओळींचा अर्थ पाहण्या अगोदर आपण या ओळींसंदर्भात असणारे जे शब्दार्थ आहेत ते बघूया. आमचा म्हणजे आमचा, आमूचा म्हणजे आमचा, अधिकार, अधिकार म्हणजे काय तर
चैतन्य, ऊर्जा, अमाप, वाक्यप्रचारांचा अर्थ इथे दिलेला आहे. स्वप्न साकार करणे म्हणजे भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे. आता पहिल्या या ओळींचा अर्थ आपण बघूया आणि हा अर्थ घेताना खरं तर इथे कवी आपल्याला काय सांगत आहेत याचं महत्व, कवीने आपल्याला खरं तर आपल्या शेती प्रधान संस्कृतीचं महत्व काय आहे आणि शेती प्रधान संस्कृतीमुळे आपल्या ह्या नव्या पिढीचे, नव्या युगाचे कसं स्वप्न साकार करायचं आहे याची माहिती त्यांनी आपल्याला देताना इथे म्हटलेलं आहे की देशाचं उज्ज्वल भविष्य, जे भविष्याचे जे स्वप्न आहे ते सुंदरपणे त्यांनी रेखाटलेलं आहे. त्यांच्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ते पुढे म्हणतात की या देशाच्या मातीत जे इथली जी माती आहे, ती जी संस्कृती आहे आणि इथली जी परंपरा आहे आम्हा भारतीयांचीच आहे, म्हणजे आपल्या सर्व भारतीयांचीच आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. म्हणून ते काय म्हणतात की यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारत देश जो आहे हा कृषी प्रधान देश असल्यामुळे शेतकरी हा इथला भूमिपुत्र आहे. हा जो शेतकरी आहे हा इथला काय आहे, मुख्य आहे, भूमिपुत्र आहे. आणि या शेतकऱ्याच्या ज्या मातीवर परंपरेपासून खरा अधिकार आहे. अगदीच या मातीवर म्हणजे या शेतकऱ्याचा अगदी परंपरेपासून त्याचा अधिकार आहे. की लोक परंपरेपासून म्हणतात की माझी आई वडिलांपासूनची, अगदी आजोबा आजींपासूनची जी धनदौलत आहे ती आपली आहे असं म्हटलं जातं. पण इथे खरं तर शेतकऱ्याचा अर्थ इथे किती छान दिलेला आहे कवीने इथे, की ते म्हणतात की परंपरेपासून या मातीवर फक्त शेतकऱ्याचाच अधिकार राहिलेला आहे आणि म्हणून या काळ्या मातीचे मशागत करताना किंवा करून घेताना धनधान्याची निर्मिती करणे आणि धरतीला धरतीला मात्र सुजलाम सुफलाम करणे हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणजे काय, तर शेतकऱ्याचंच हे कर्तव्य आहे आणि त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करतच असतो. तो जो आहे सतत आयुष्यभर कष्ट असतो आणि म्हणूनच हा जो शेतकरी आहे आपल्या कष्टातून कृषी संस्कृती निर्माण करत असतो आणि या कृषी संस्कृतीमुळेच नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार होत असतात. नवे नवे स्वप्न साकार होत असतात आणि म्हणूनच कवी म्हणतात की येथील जी संस्कृती आहे, येथील जी परंपरा आहे त्यांचं जतन केलं पाहिजे. आपणच सारे जण मिळून या सगळ्या संस्कृतीचं जर जतन केलं तरच आपण नव्या पिढीला, नव्या युगाला त्यांचं स्वप्न साकार करण्याचं बळ देऊ शकतो. नवे स्वप्न जे आहेत ते साकार करू शकतो. आणि म्हणून ते पुढे पुढे म्हणतात की फुला फुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. ते काय म्हणतात पुढे की फुला फुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. इथे कवी इथे सांगतात की आपल्या शब्दातून त्यांनी सांगितलेलं आहे की कृषी संस्कृतीचं महत्व त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच फुला फुलात श्रावण हसत असतो. संपूर्ण जिथे जिथे फुलं आहेत तिथे तिथे हा जणू काही त्या फुलांच्या माध्यमातून श्रावणच हसत असतो. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सारी धरती व तिची जी बाळं आहेत ती बाळं आनंदित झालेली असतात. आणि खरे तर ऊन पावसाचा हा खेळ चालू असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये धरती जी आहे ती हिरवीगार रानांनी, पाना फुलांनी सजलेली असते, नटलेली असते. आणि शेतकऱ्याच्या मेहनतीने, कष्टाने इथली जी माती आहे, म्हणजे इथली जी काही शेत आहेत धनधान्यांनी अगदी भरभरून आलेली असतात, फुलून आलेली असतात. आणि धरतीचे हे सौंदर्य पाहून सगळेजण आनंदित होत असतात. या धरतीचं हे अनोखं रूप पाहून संपूर्ण शेतकरी समाज जो आहे हा आनंदाने डोलत असतो. चैतन्यमय प्रसन्न वातावरण सर्वत्र निर्माण झालेले असते. याप्रमाणे जो सुदर्शन चक्र आहे, हा जो सुदर्शन चक्र आहे तो सुदर्शन चक्र फिरवला की सगळे दुःख, सगळ्या अडचणी यांचा नाश होतो. सर्वत्र जणू काही फक्त आनंदच पसरत असतो. आणि म्हणून
त्याचप्रमाणे शेतकरी जणू काही आपल्या कष्टाने चैतन्याचे आनंदाचे सुदर्शन चक्र फिरवत असतो आणि त्याच्या या मेहनतीमुळे शेतातून धान्यरूपी मोत्यांचे जे सुदर्शन आहे, धान्यरूपी जे मोत्यांचं जे सुदर्शन आहे ते आपल्याला घडते, दिसते. त्याचप्रमाणे मेहनत करून आपणही या शेतातून, मातीमधून, मातीचे म्हणजे धान्यरूपी अपार धन म्हणजे काय, न संपणारं असं धन मिळवूया, पिकवूया आणि आपल्या या धरतीला सुजलाम सुफलाम करूया. आपली ही धरती जी आहे ही समृद्ध करूया. आणि सुदर्शन चक्र म्हणजे कृष्णाच्या हातामध्ये जे तुम्हाला जे चक्र दिसतं त्याला सुदर्शन चक्र असं म्हटलं जातं. कळलं? तर असा हा आपण कवितेचा हा भाग पाहिलेला आहे. आणि पुढे आपण बघतोय की या हातांनी मंत्र डोलते, या ओळींचा अर्थ घेताना. हॅलो, या ओळींचा अर्थ पाहताना आपण पाहूया की या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमू या ललकार. इथपर्यंत ह्या ओळींचा अर्थ पाहताना आणि याचे शब्दार्थ पहा. मंत्र म्हणजे काय, श्लोक, घोष असा अर्थ होतो. चक्र म्हणजे काय, चाक, चक्र म्हणजे चाक. ललकार म्हणजे काय, जयघोष, जय जयकार करणे. यालाच ललकार करणे असाही अर्थ होतो. यालाच आपण वाक्यप्रचारांचा अर्थ म्हणून देखील करता येतो. ललकार करणे म्हणजे काय, तर म्हणजे वाक्यप्रचारामध्ये जर आलं तर जयघोष करणे किंवा जय जयकार करणे. उत्क्रांती म्हणजे काय, हळूहळू सर्वांगीण बदल होणे. उत्क्रांती म्हणजे काय, तर सगळ्या प्रकारचा बदल होत घेणे. आता उत्क्रांती खरं तर बघायला गेलं तर आपल्याला जर या शब्दाचा प्रमुख अर्थ जर आपण बघायचा असेल तर आता सध्याला आहे ना, आपली प्रगती दिवसेंदिवस झालेली आहे. आज आपण मेट्रो आणलेली आहे. आज आपण कितीतरी उद्योगांना चालना मिळालेली आहे. कितीतरी टेक्नॉलॉजींना आपण म्हणजे नवीन नवीन गोष्टी आपण आणलेल्या आहेत. आणि ही जे काही आहे ना, ही आपल्या भारत देशाची ही उत्क्रांतीच आहे. म्हणजे सगळीकडे बदल होत गेलेला आहे. आता बदल म्हणजे काय, तर असं म्हणायला गेलं तर पूर्वीची आपली ट्रेन बघा. पूर्वी एक लोकल होती की अगदीच आपल्याला असणारी ट्रेन, ट्रेन स्वरूप कसं आपल्या लोक जे आहेत त्या पूर्णतः बदललेल्या आहेत. हाच आहे तो उत्क्रांतीचा भाग आहे. म्हणजेच काय, तर उत्क्रांती घडत असते प्रत्येक वेळी, प्रत्येक काळी. डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते. तर अशा या ओळींचा अर्थ बघताना आपण बघूया की ते काय म्हणत आहेत की या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. म्हणजेच काय, तर भारत देश उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटताना कवी इथे काय म्हणत आहेत आपल्याला की भारत हा कृषी प्रधान देश असला तरी इथे जे उद्योगधंदे चालतात, इथे जे काही उद्योगधंदे चालतात, देशातील अनेक जण यंत्राच्या सहाय्याने काम करत असतात. यंत्राच्या सहाय्याने काय करत असतात, काम करत असतात. उद्योगात मग्न असतात, म्हणजे व्यस्त असतात. त्या म्हणजे प्रत्येक जण काय शेतीच करतो का आपल्याकडे, नाही ना. शेतीवर आधारित कित्येक तरी उद्योग आहेत. खरं तर कोणताही उद्योग म्हटला तर शेतीवर आधारितच का आहे, कारण त्याचं प्रमुख कारण म्हणजे असं आहे की या उद्योगांना कच्चा माल हा शेतीमधून मिळत असतो. जो रॉ मटेरियल आहे तो रॉ मटेरियल हा आपल्या शेतीतून मिळत असतो. आणि म्हणूनच शेतीला महत्व आहे. कोणतेही उद्योगधंदे असेच उभारणार नाहीत. म्हणूनच शेतीला फार फार महत्व दिलेलं आहे. शेतकऱ्याला कमी लेखणं हे कधीही चुकीचं ठरेल. कारण इतके सारे उद्योगधंदे आहेत, ते शेती कामावर आधारित असणारे हे उद्योगधंदे आहेत.
आणि म्हणून आपण बघतो की यंत्रांच्या सहाय्याने सुद्धा काम चाललेलं असतं. तसे शेतकरी मजूर शेतात राबून शारीरिक कष्ट करत असतात, म्हणजे शरीराचे कष्ट करत असतात. तसेच अनेक कामगार जे आहेत ते कामगार यंत्रावर काम करत असतात आणि ते सुद्धा त्या यंत्रावर श्रमच करत असतात. आणि त्याच्यामुळे श्रमामुळे जणू काही ह्या श्रमाचं यंत्र डोलताना, म्हणजे यंत्र चालताना व प्रगतीचे चाके फिरू लागतात असं आपल्याला दिसून येतं. जणू काही यंत्र, ह्या श्रमांची यंत्र जणू काही चाललेली आहेत. भले शेतकरी शेतात काम करत असेल तरी ते श्रम आहेत, भले एखादा कामगार एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या मशीनवर काम करत असेल तरी देखील ते श्रमच आहेत. आणि म्हणून हे जणू काही श्रम सर्वत्र चालत असताना जणू काही वाटतं की जिकडे तिकडे श्रमच, जणू काही श्रमांचा मंत्र जणू काही डोलत आहे. हा श्रमाचा या यंत्रातून श्रम डोलताना दिसतात आणि जणू काही प्रगतीची चाके आपल्याला फिरू लागलेली पाहायला मिळतात. या यंत्रातून जे काही येणारा जो काही हा आवाज आहे, जे जे काही यंत्र चालू चालू असतात त्या यंत्रातून येणारा जो काही आवाज आहे तो ऐकून असं वाटतं कवीला की जणू हा नुसता आवाज नाही तर श्रमशक्तीचा मंत्र चालू आहे. जणू काही हा काय आहे, श्रमशक्तीचा मंत्र चालू आहे. आणि कवी म्हणतात की सारे जण श्रमशक्तीचा मंत्र जपत आहेत, म्हणजेच कष्ट करत आहेत. व आपल्या देशाच्या, खर तर आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपण सगळेच जण हातभार लावत आहोत. प्रत्येक जण मेहनत करतोय. कम्प्युटरवर काम करणारा देखील मेहनतच करतो. एवढं लक्षात घ्या. श्रमाची परिभाषा वेगवेगळी असू शकते, पण श्रम मात्र कधीही बदलत नाहीत. ते कष्ट तुम्ही डोक्याने करा, तुम्ही शरीराने करा, किंवा आणखीन आपली जी भाषा आहे ही बदलत असेल, पण श्रम कधीच बदलत नाही. श्रमच असतात. प्रत्येक, म्हणजे उत्क्रांती जर घडवायची असेल ना तर त्याला शेतकऱ्यांनीच काम करून चालेल का? तर शेती सुधारली तर सगळे मेट्रो वगैरे येतील वगैरे असं काही आहे का? नाही. प्रत्येक गोष्टीला त्या वेळी महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून कवितेला या स्वप्न करू साकार या माध्यमातून त्यांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे. कष्टाचं महत्व, कष्टाचं म्हणजे परिश्रमाचं महत्व सांगताना ते आपल्याला हेच सांगत आहेत की इथे जणू काही श्रमशक्तीचा हा मंत्र जपला जात आहे. म्हणजेच कष्ट करत आहेत, आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहेत. उद्योगाचे चक्र सदैव चाललेलेच आहेत आणि आपणही त्यामध्ये सहभागी होऊया. नवे नवे शोध लावूया, शेतीमध्ये नवे बदल घडूया, सुधारणा करूया, उद्योगधंद्यांमध्ये क्षेत्रामध्ये नव्या संकल्पना आणूया. म्हणजे उत्क्रांतीचा, नव्या बदलांचा, नव्या शोधांचा, नव्या संकल्पांचा आपल्याला इथे आभाळावर ललकार घुमूया. म्हणजेच काय होईल, या जगामध्ये नव्या गोष्टींचा जय जयकार करूया. सगळ्या जगभर हे नवे शोध, नव्या संकल्पना आपण आपल्या मेहनतीने पोचूया. सगळ्या जगामध्ये दाखवूया की आम्ही आमच्या श्रमाने, आमच्या परिश्रमाने आपण काय घडवलेलं आहे, आपण काय साध्य केलेलं आहे, आपण काय जगासमोर आणलेलं आहे. म्हणजे आज आपण बघतोय की कोविडची लस प्रत्येक देश मेहनत घेत आहे, घेत आहे. पण ज्या देशाने ही सर्वप्रथम लस आणली असेल आणि ज्याच्यामुळे ही सर्वतः पहिल्यांदा ती प्रगती साध्य होईल की या आजारावर मात करण्यासाठी, जे औषध निर्माण करण्यासाठी सगळे देश झटताना आपल्याला दिसत आहेत, हे जेव्हा साध्य होईल ना त्या दिवशी मात्र एक लक्षात घ्या, त्या देशाची खरी उत्क्रांती होईल. त्या देशाची खरी उत्क्रांती होईल. आणि आज जे काही आपल्यावर संकट ओढावलेलं आहे ते संकट मात्र नक्कीच जाईल. आपण या सगळ्यातून मुक्त होऊ. आज जे आपण घराघरांमध्ये लॉकडाऊन मध्ये अडकून बसलेलो आहोत, या सगळ्याचा कुठेतरी आपल्याला इथे मात्र फायदा होईल. तीच म्हणजे उत्क्रांती. त्याला उत्क्रांती असं म्हटलं जातं. आणि हीच उत्क्रांती खरं तर कवी आपल्याला सांगत आहेत की नव्या पिढीचे, नव्या युगाचे जर स्वप्न साकार करायचे असतील ना तर आपल्याला उद्योगधंद्यांना सुद्धा चालना देणं आवश्यक आहे. मोठ्या मोठ्या प्रगती घडवणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपल्याला या ओळींचा अर्थ इथे लक्षात घ्यायला पाहिजे की कशा प्रकारे आभाळावर उत्क्रांतीचा ललकार घुमवायचा आहे, जेणेकरून संपूर्ण जगाला आपण काय केलेलं आहे याची संपूर्ण माहिती द्यायची आहे. संपूर्ण यंत्रांच्या माध्यमातून श्रमाचे महत्व कसे असते हे कवीने आपल्याला इथे पटवून सांगितलेलं आहे.
शेतकऱ्याचे कष्ट आणि कामगाराचे कष्ट हे वेगळे नसतात. तर पुढे पाहूया आपण की हजारो आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीचेही झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. तेज नवा अवतार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करून साकार. या ओळींचा अर्थ घेताना इथे जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ नोट डाऊन करून घ्या. एकी म्हणजे एकजूट, एकता. बळकट, बळकट म्हणजे काय? मजबूत, शक्तिशाली. झडते म्हणजे काय? तर वाजते, म्हणजे निघून जाते. तेज, तेज म्हणजे काय? तर प्रकाश. वाक्य प्रचारांचा अर्थ बघा इथे. नौबत झडणे म्हणजे काय? नौबत झडणे म्हणजे काय? युद्धाला जाण्यापूर्वी सैनिकांनी जोश येण्यासाठी वाद्य वाजवणे. नौबत झडणे म्हणजे काय? तर युद्धाला जाण्यापूर्वी सैनिक जो आहे तो त्यासाठी वाद्य वाजवणे, असा हा वाक्य लक्षात पुढे आपण बघू या ओळींचा अर्थ घेताना. या ओळींचा अर्थ पाहताना इथे कवी आपल्याला म्हणतात की भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीचा मंत्र त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांनी कृषी प्रधान संस्कृती काय असते हे सांगितलं, श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय असतं हे सांगितलं, श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि यामुळेच कुठेतरी आपल्याला इथे लक्षात येतं की कशा प्रकारे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की श्रमाचे महत्व काय, कसे दिलेले आहेत, कुठे कुठे त्यांनी आपल्याला एकजुटीने सामोरं जायला हवं याची माहिती दिलेली आहे. आणि मग आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो एकजुटीचा मंत्र आहे आता आपण कसा जपला पाहिजे, आपण कशा प्रकारे आपण याची नोंद घेतली पाहिजे. म्हणून कवी इथे आपल्याला म्हणत आहे की एकजुटीचा मंत्र सांगताना ते म्हणत आहेत की एकजुटीचे सामर्थ्य पटवून देताना कवी म्हणतात की आमच्या देशात अनेक प्रकारची ओके, आवाज येतो आता. या ओळींचा अर्थ सांगताना इथे कवी आपल्याला म्हणत आहेत की एकजुटीचं सामर्थ्य पटवून देताना कवी सांगतात आपल्याला की आमच्या देशात अनेक प्रकारची विविधता आहे. वेश, भाषा, धर्म, सण, खाणे अशी जी काही हजारो प्रकारची विविधता असली तरी देखील आम्ही जे आहोत एकच आहोत. आमच्याकडे खाणं वेगवेगळं आहे. महाराष्ट्रीयन लोकांचं महाराष्ट्रीयन जेवण वेगळं आहे. पंजाबात जावं तर पंजाबांचं खाणं वेगळं आहे. तुम्ही उत्तर भारतात जाल तर तिकडे खाण्याची पद्धत वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे, त्यांची राहण्याची पद्धत वेगळी आहे, कपड्यांमध्ये फरक तुम्हाला दिसून येईल. आपण सगळेच जण वेगवेगळे आहोत, भाषा वेगवेगळी आहे. इथे महाराष्ट्रात मराठी बोलली जाते तर बंगालमध्ये बंगाली बोलली जाते, पंजाबमध्ये पंजाबी बोलली जाते. तरी देखील आपण वेगवेगळ्या भाषा बोलणारे जरी असलो तरी देखील आपण एकजूट आहोत. आपल्यामध्ये ही एकजूट का निर्माण झाली आहे? आपल्यामध्ये अनेक प्रकारची ही जी विविधता आहे ही विविधता इथे कवीने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की आमच्यातली जी एकता आहे, आमच्यातली जी एकता आहे, जर एकता जराही कमी झालेली नाही. आम्ही भारतीय लोक देशाच्या विविध प्रांतात राहणारे असलो देखील तरी वेगवेगळी भाषा बोलणारे आहोत. आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळी भाषा आहे, वेगवेगळे वेश घालणारे आम्ही लोक जरी असलो तरी देखील आमच्यामध्ये एकजुटीचे कार्य करण्याची हिंमत आहे. त्यामुळे आमच्या हाताची जी मनगट आहे, हाताचं जे मनगट आहे ते मनगट एकजुटीचे आहे, बलशाली आहे, शक्तिशाली आहे. आणि याच एकजुटीने आपण आजवर अनेक ठिकाण, अनेक कठीण प्रसंगावर देखील आपण मात केलेली आहे. अनेक कठीण प्रसंग म्हणजे कित्येक गोष्टी आपल्याला, कित्येक वेळा आपल्याला वाईट गोष्टी आपल्याला सामोरे आल्या, पण तरी देखील त्यांना न घाबरता, न डगमगता आपण सर्वच जण
एकतेने एकत्रतेने आपण गेलेले आहोत. आणि म्हणूनच इथे आपल्याला ते पुढे म्हणतात की हे सगळं आम्ही पुढे सुद्धा असेच राहू, अशाच प्रकारे आम्ही एकत्र राहू. याच शक्तीने एकीच्या बळाने आपल्या देशाची प्रगती होईल आणि शत्रूला जो आहे तो धाक बसेल, म्हणजे काय, त्याला भीती बसेल की यांचा आपण कोणीही वाकडं करू शकत नाही. शक्तीचे प्रदर्शन होईल आणि तसेच एकात्मतेची भावना लोकांच्या मनामध्ये जास्त वाढेल, जास्त बळावेल. जणू सर्वत्र शक्तीची नौबतच झडेल. इथल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला तेजस्वी व प्रबळ असेल. म्हणजे या भारतामध्ये जो कोणी बाळ जन्म घेईल ना, तो बाळ देखील त्याचप्रमाणे असेल, तो देखील त्याचप्रमाणे असणारा आपल्याला पाहायला मिळेल. तो देखील तसाच होईल. आणि म्हणून आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून आपल्याला विजयाचा जो अवतार आहे या साऱ्या जगासमोर उभा करता येईल. म्हणजे सामर्थ्यशाली बालके जन्मास येऊन देशाचे जे काही भविष्य आहे आपलं, ते भविष्य नक्कीच उज्ज्वल करता येईल. आणि असा जो आशावाद आहे इथे कवीने आपल्याला सांगितलेला आहे की अशा प्रकारे नवीन तेजाचे जे नवीन नवीन अवतार आहेत, ते अवतार आपल्याला इथे जन्मास येऊ लागतील. आणि म्हणून घराघरामध्ये एक जन्म जणू काही एक तेज अवतार घेणार आहे. म्हणून हजार जरी आम्ही असलो तरी देखील आमच्यामध्ये एकी जी आहे ती एकच आहे, आमच्यामध्ये एकजूटपणा आहे. आपण म्हणून या ओळींचा खरोखर अर्थ जर बघायचा असेल तर आपले भारतीय सैनिक ते जेव्हा एखाद्या बटालियन मध्ये काम करत असतात आणि त्या बटालियन मध्ये काम करत असताना तिथे काही एकाच कोणता तरी प्रांतातून आलेला सैनिक थोडीच असतो. तिथे येणारा प्रत्येक सैनिक हा भले ते देशाच्या कार्यासाठीच काम करत असतात, देशाची सेवा करण्याचं काम करत असतात, त्या बदल्यात त्यांना मिळणारा मोबदला हा वेगळा असू शकतो. पण तरी देखील तिकडे जे एकत्र आलेली जी लोक आहेत, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी लोक आहेत, कितीतरी वेगवेगळे आहेत, आणि तरी देखील ते एकजुटीने भारत देशाचं रक्षण करण्याचं काम करत असतात. म्हणूनच या ओळींचा अर्थ आपल्याला खरोखर कळायला पाहिजे. आपण हजारो प्रकारचे वेगवेगळे लोक आहोत या भारतामध्ये, पण तरी देखील आमची जी मूर्ती आहे ही एक आहे आणि ही एकता दाखवायलाच पाहिजे. प्रत्येक वेळी ही एकता आपल्यामध्ये असायलाच पाहिजे की शत्रूला सुद्धा आपल्या एकतेचं बळ लक्षात यायला हवं. असं हे या ओळींचा अर्थ कवीने आपल्याला स्पष्ट केलेला आहे. आणि पुढच्या ओळींचा आपण अर्थ पाहूया. इथे ते काय म्हणतायत, इथे कवी आपल्याला काय सांगत आहेत की या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे, करूया जय जयकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. आता या ओळींचा अर्थ आपण पाहताना ह्याचे शब्दार्थ बघूया की विभव म्हणजे काय, वैभव, समृद्ध. यांनी इथे अर्थ काय सांगितलेला आहे, विभव म्हणजे काय, वैभव, समृद्ध असा या अर्थ होतो. संपदा म्हणजे काय, संपत्ती. संपदा म्हणजे काय, संपत्ती. शुभंकर म्हणजे आशीर्वाद देणारा असा हातवा की तो आशीर्वाद देणारा असावा. हस्त, हात. हवा, हवा म्हणजे काय, इथे पाहिजे. हवा म्हणजे हवा आजूबाजूला असते ती नाही, हवा म्हणजे पाहिजे, हवं असणे. उज्ज्वल, संपन्न. उज्ज्वल म्हणजे काय, इथे अर्थ होतो संपन्न. तर असा या ओळींचा आपण अर्थ घेताना कवी इथे आपल्याला परत एकदा काय म्हणत आहेत याची माहिती आपण नक्की घेऊया. मी परत एकदा शब्दार्थ सांगते तुम्हाला. विभव म्हणजे वैभव, समृद्ध. संपदा म्हणजे संपत्ती. शुभंकर म्हणजे आशीर्वाद देणारा. हस्त म्हणजे हात. हवा म्हणजे पाहिजे. उज्ज्वल म्हणजे काय, तर संपन्न. या ओळींचा अर्थ घेताना आपण पाहूया की कवी आपल्याला काय सांगतात. की कवी म्हणतात की आपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. खरं तर आपली भारतीय प्राचीन संस्कृती जर म्हटलं तर देशाच्या इतिहासातून आपली संस्कृती आणखीन छान प्रकारे आपल्याला माहिती पडते. आणि आपली
संस्कृती अतिप्राचीन व उच्च आहे, खरं तर खूपच मोठी आहे. आणि कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजुटीचे जे काही सामर्थ्य आहे, या मूल्यामुळेच ही जी काही मूल्य आहेत, या मूल्यांमुळेच साऱ्या जगात आपल्या देशाचे मानाचे स्थान संपादन केलेले आहे. आपल्या देशाने जे आहे अगदी मानाचं स्थान संपादन केलेलं आहे. ते का केलेलं आहे? कारण त्याचं कारण म्हणजे की आपण जे काही ही जी मूल्य आहेत, ही मूल्य आपल्यामध्ये रुजलेली आहेत, ही मूल्य आपल्यामध्ये मुळात आहेत. आणि म्हणूनच आपल्याला हे सगळं जाणून घेताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते काय म्हणत आहेत. कवी ते सांगतात आपल्याला की एकजुटीचं सामर्थ्य आहे आपल्यामध्ये, श्रमप्रतिष्ठा आहे आपल्यामध्ये. त्याचबरोबर एकजुटीचं सामर्थ्य असल्यामुळे आपल्यामध्ये ही जी काही अनेकतेतून एकता जी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे, यामुळे म्हणजे जगामध्ये आपल्या भारत देशाचं जे काही नाव आहे आणि त्याचं जे स्थान आहे, हे वेगळ्या प्रकारे आपण संपादन केलेलं आहे. आणि म्हणून इथे कवी सांगतात की आपल्या देशाची जी ही वैभवशाली संपदा आहे, आपण मनापासून आपण मनापासून याची जपणूक करायला पाहिजे आणि तिचं रक्षण करायला पाहिजे. तिच्यामध्ये चांगली भर घालून तिला वाढवूया. म्हणजे काय, तर जी काही संपदा आहे, जी काही संपत्ती आहे भारताची, आता ही मग कृषी क्षेत्रातून आलेली आहे, क्षेत्रातून आलेली आहे, किंवा आणखीन आपल्या एकजुटीतून निर्माण झालेली जी काही कार्य आहेत, या सगळ्यांचं जे काही आपल्याकडे जे काही एक संपत्ती तयार झालेली आहे देशाची स्वतंत्र, ही संपत्ती वाढवण्याची, तिथल्या तिथे थांबता कामा नये आणि काहीतरी भर घालून का होईना तिला वाढवायला पाहिजे, त्याचं संरक्षण करायला पाहिजे. आणि यासाठी आपणच एकत्र यायला पाहिजे. आणि त्यासाठी कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसंच एकजुटीचे सामर्थ्य, ही जी 3 मूल्य आहेत, ती आपण मनापासून जपायला पाहिजेत. आपण ही मनापासून जपलीच पाहिजेत. आणि म्हणूनच या मूल्यांचा आदर वाढवणारा, आपल्या देशाचा वैभवशाली जो संपदेला सांभाळणारा शुभंकर, कल्याणकारी हात मात्र हवा, अशी इच्छा इथे कवीने सांगितलेली आहे. अशी कवीने इथे इच्छा व्यक्त केलेली आहे की आपल्याला हे सगळं करत असताना ही 3 मूल्य जपताना असा एक हात, आशीर्वाद रूप आपल्याला कोणीतरी देणार पाहिजे. आणि जेणेकरून आपल्याला या 3ही मूल्यांची जपणूक करताना इच्छा आहे इथे कवीने आपल्याला व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या देशाचे जे भविष्य आहे ते उज्ज्वल होईल. तसेच सर्वत्र आपल्या देशाचा जय जयकार देखील होईल. आपल्या देशाचा जो आहे तो जय जयकार होणार आहे. आणि हा जय जयकार जर करायचा असेल तर आपल्यामध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ते म्हणजे काय, तर पहिलं म्हणजे श्रमप्रतिष्ठा, आणि दुसरं म्हणजे एकजुटीचे सामर्थ्य आणि कृषी प्रधान संस्कृती. ह्या 3ही गोष्टी आपल्यामध्ये असायलाच पाहिजेत. तरच आपल्या ह्या देशाची जी संपदा आहे, विभव संपदा जी आहे, ती आपण खूपदा वाढवू, खूपदा मोठी करू. अशा प्रकारची ही जी काही रचना आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. मग ती पैशाची स्वरूपातली संपदा आहे, जगामध्ये स्थान मोठं करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथपर्यंत लक्षात घ्यायला पाहिजेत की तरच हा जो आपला सुजलाम सुफलाम जो देश आहे हा करता येईल. हा जो देश आहे हा असाच ठेवता येईल. या खरं तर या देशाचं, ह्या भारताचं हेच महत्व आहे की देश नेहमीच हिरवागार, सुंदरतेने नटलेला असा दिसला पाहिजे. आणि हे सगळं साध्य करत असताना कवीने आपल्याला 3 मूल्यांची जपणूक करा अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. जर का आपण या 3 गोष्टींना महत्व दिलं तरच आपल्या देशाचं, म्हणजे नव्या येणाऱ्या पिढीला आपण त्यांचे स्वप्न कसे साकार करायचे आहेत हे स्वप्न त्यांना दाखवून देऊ शकतो. आज जर आपण साध्य केलं तर उद्याच्या पिढीला ते सोयीस्कर असेल. म्हणजे पहा ना, कोणीतरी, आपल्याला माहितीये की प्रकाशाचा शोध लागला. आपण लास्ट टाइम 9th ला असताना जो आपण लेसन पाहिलेला दिव्यामागचा शोध, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे एडिसनने प्रकाशाचा शोध लावला
आणि आज तागायत आजच्या पिढीला त्या प्रकाशाचा शोध, त्यांनी लावलेल्या खटापटी केलेल्या जो काही शोधामागे त्यांना जे काही कष्ट सहन करावे लागले, कित्येक वर्ष गेले, त्यांनी जो शोध लावला, आज तागायत आजपर्यंत जे आहे आणि हे तिला काही नवीन आपल्याकडून मिळणार असतं, तर नवनवीन शोध, नवनव्या संकल्पना, शेतीमध्ये नवनवीन प्रकारची साधन पाहिजे, तर आपली जी स्वप्न आहेत ती स्वप्न साकार होतील, असं आपल्याला किशोर पाठक यांनी स्वप्न करूया साकार या कवितेच्या माध्यमातून आपल्याला आपली जी आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये जी 3 मूल्य आहेत, ती 3 मूल्य त्यांनी आपल्याला स्पष्ट केलेली आहेत. इथपर्यंत आपली संपूर्ण कविता शिकवून झालेली आहे. याचा अर्थ सांगितलेला आहे. याचा आपण दिलेला जो काही एक्सप्लेनेशन आहे ते पूर्णतः कंप्लीट केलेलं आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसावा. येस नीरज, बोलू शकतो. ओके, आपण आपल्या कवितेचा हा अर्थ आपण इथे पूर्णतः घेतलेला आहे. आजची कविता इथेच मी पूर्ण केलेली आहे. ठीक आहे.